अरे नको, अरे ऐका ऐका मोठी मोठी माणसं आलीत की नाही, असं नाही करायचं. मामा आज सुट्टी आहे. शाळेत सुट्टी हा का? आम्ही गेलोच नाही शाळेत. आईच्या गावात मामा. ए असं बोलतात? आईच्या गावात मामा असं बोलतात? मग आईच्या गावात पाराच्या भावात असं बोल. जबरा. आईला हे ते बघ कोण रे? आयटम ए शपथ मस्त आहे ना. कडक. कडक हा ए वहिनी आहे तुझी. कडक काय बोलतो? कशावरून वहिनी? पहिला जो बघेल ती त्याची. आपलं काय ठरलंय? आई शपथ. हा हा बघ. अरे अबो कोण आहे? काय माहिती कोण आहे? हा अरे तू नाही का पिके पिके? हा ते पोस्टरवर आहे ना असा रेडिओ घेऊन तो या. नाही नाही त्याचे कपडे घेऊन पळालेला तो हा. हा का कपडे घेऊन पळाला? त्याला लक्षात राहत नाही ना काय. आई शपथ हे कोण आहेत रे? मिशवाले? कोण नाही, ही कोणी नाही. हा नाही मी ओळखतो. कोण आहेत? टॉम क्रूज. ना शपथ मगाशी त्यांच्यासारखी एक बाई पण होती इकडे. हा त्यांची मिसेस होती ती टॉम अँड जेरी. मिसेस टॉम अँड जेरी. जबरदस्त. जबरदस्त. आई शपथ. हा हे बघितले का कोण आहेत? कोण? मोठा भीम. अरे हे तू का लपला? बहुतेक माझा शेवटचा एपिसोड आहे आज. माझा पण तेच आहे रे. किती मोठे निर्माते आहेत. राकेश सारंग नाव आहे त्यांचं. राकेश सारंग. हा ऋतिक रोशनचे वडील. अरे नाही मग आदिती सारंगचे वडील. काही नाती जोडू नका. आदिती सारंगधर असं नाव आहे. सर मी आदिती सारंग म्हणालो, हा धर म्हणाला. ह्याच्या मनात पाप आहे. शपथ. छान एखादं गाणं बिणं सादर करा ना. खवट्या देऊ खरी. नको नको मामा आहे जाऊ दे. आपला मामा आहे. ए, मामा एक छान गाणं गाणं मी सादर. बोलू हा तूच बोल, तू अजिबात बोल नका जाऊ. पप्पा Very good. सांगा कुणाचे? पप्पा माझ्या आंटी. आंटीचे. मामा आंटी आहे. आंटी नाही. ॲटम आहे ना. हा? हे, काय आहे मामा? अरे मम्मीचे. हा, पप्पा हा, माझ्या मम्मीचे. हा, हा. पप्पा माझ्या मम्मीचे. व्हेरी गुड. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पाचीच. पप्पाची. हे मम्मी पप्पाची नाही, मम्मी माझी. पप्पाची मम्मी म्हणजे माझी आजी. काही नाती लावू नका. एक चांगलं गाणं म्हणाल का फायनली? चिक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत जाळी पळत्या पोरी. पोरी पाहूया. मामा काय बोलतो? पळत्या पोरी पाहूया बोलतो मामा. काही देऊ नका. तू शब्द का देतो मध्ये? मी गप्प बसलाय मामा. असं आहे का? पळत्या पोरी पाहूया असं आहे? नाही, मग काय आहे मामा? पण ती झाडे पाहूया. मग काय फायदा? पळती पळती झाडे पाहूया मामाच्या पोरीला. पोरीला पटवूया. मामा काय बोलतो बघ? मामाच्या पोरीला पटवूया बोलतो. असं आहे मामाच्या का? पोरीला पटवूया वगैरे काही नाही. मामाच्या गावाला जाऊया. मग काय फायदा? हा मामाच्या गावाला अरे जाऊ. मामाची पोरगी नाही पटायची, कशाला गावाला जायचं त्याच्या? दुसरं गाणं म्हणा. अजिबात मामाचं गाणं नाही म्हणा. दुसरं गाणं, शेवटचं गाणं. शिफ्टीवाला? हा ते म्हणा. छान. हा शिफ्टीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. हा पोपट होता सभापती मधोमध उभा. व्हेरी गुड. पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, ये गो ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का. ये गो ये पोपट म्हणाला, पोपट म्हणाला. कभी मेरे कभी मेरे साथ कोई रात गुजार तुझे शुभ. सर मला ना एपिसोडच्या सुरुवातीला एक कुणीतरी वहिनी भेटायला आल्या होत्या. वहिनी म्हणू नका असं म्हणाला, काकू म्हणा.
त्यात जवळजवळ तुमच्यासारखे दिसले हो मला. मीच होतो तो. काय सांगताय सर? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गिरीशोक सरांसाठी. हा जो काही कहाणी में ट्विस्ट आहे सर, हा खरंच धक्का देणार आहे. म्हणजे सरांनी आत्ताच सांगितलं की या नाटकात बरेच धक्के तुम्हाला बसणार आहेत कर्टन पडेपर्यंत. त्यातला हा पहिलाच धक्का मला तर बसला बाबा इथे. म्हणजे सिद्ध झालेलं आहे इथे की गिरीशोक स्त्री भूमिकेत आम्हाला बघायला मिळतं त्याच्यामध्ये. त्यात एका माझ्या एवढ्याच वयाच्या ॲक्टरचंच कॅरेक्टर मी करतो आहे. स्त्री वेशातली भूमिका हा एक वेगळाच अनुभव मी पहिल्यांदा करतो आहे. आय एम एन्जॉईंग. म्हणजे मला नेहमीच दमवणारी नाटकं आवडतात. आम्ही रिहर्सल करत असताना ना एक सीन संपला आमचा, सस्पेन्स सीन आमचा एक संपला आणि एक माणूस बसला होता तिकडे, तो किंचाळला. येस, म्हणजे तू इमॅजिन कर की किती ट्विस्ट असतील आणि किती थिएटर मध्ये तो किंचाळला. येस, एक कॉमन ऑडियन्स बसला होता. आम्ही आमचं रिहर्सल करत होतो शिस्तीमध्ये आणि तो सॉलिड किंचाळला आणि मला असं वाटलं येस. रसिक प्रेक्षकांची सुद्धा इच्छा हीच असणार आहे की या नाटकातलं सगळं नाही पण जर एखादी झलक आम्हाला बघायला मिळाली या नाटकाची तर खूप मजा येईल. मी एवढंच सांगतो की एक सिनियर ॲक्टर आहे, त्यांनी एका नवोदित लेखकाला एक नाटक लिहिण्यासाठी बोलवलं आहे आणि त्याबद्दलचा एक नाटकाच्या सुरुवातीच्या प्रवेशातला एक सीन आम्ही खूप महत्प्रयासाने निवडला आहे. मला सांग, तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल? तसं काही विशेष माहीत नाही. म्हणजे तुमचा विक्षिप्त लहरी स्वभाव, आय एम सॉरी, तुमचं वादग्रस्त पर्सनल लाईफ आणि तुम्ही 2 अत्यंत सुंदर देखण्या स्त्रियांशी केलेला संसार. 2 नाही 4 लग्न केली मी. 4? नट आहे ना मी. जरा चांगली बाई दिसली की विचार सुरू होतो, ही आपल्या जाळ्यात कधी येते. बर्वे साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. मस्करी केली तुम्ही. बस बस बस. आणखीन काय माहिती आहे माझ्याबद्दल? तुमची पहिली बायको नंदिनी वाबगावकर येस येस गोव्यातल्या एका इंडस्ट्रियलिस्टची मुलगी रे. येस, गोवा. तुला सांगतो, फेणीसारखी नशिली रे. आम्ही एकदा असेच पन्हाळाला फिरायला गेलो होतो. डोंगरावर फिरत होतो, कड्यावर उभं होतो, तर साडीमध्ये हवा शिरली तिच्या. हा, उडून गेली रे. मी जीवाच्या आकांताने ओरडत होतो, पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. त्या दुःखातून सावरतानाच मला ही सानिका भेटली. सानिका म्हणजे तुमची दुसरी बायको रे? आर्किटेक्ट होत्या त्या. तिच्याबरोबरच हे संसार अल्पायुषीच ठरला. का? मी तिला 1000 वेळा सांगितलं, झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं हा उपाय नाही बरं का सानिका. शेवटी व्हायचं तेच झालं. एका रात्री झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली घशात घातली हा, तिने. जी झोपली ती आयुष्यातूनच उठली. आय एम सॉरी बर्वे साहेब, मी तुम्हाला परत हे सगळं आठवायला लावतो. नाही रे, तुला हे सगळं कळायला हवं रे बाळा. तुला हे सगळं कळायला हवं. तू माझ्या आत्ताच्या 4थ्या बायकोच्या खुनासाठी काहीतरी आयडिया शोधून काढशील ना. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.